गुड मॉर्निंग फ्रेंड्स. हे पहा, सकाळी साधारण 7:22 झालेले आहेत आणि सूर्योदय झालेला आहे, पण आपल्याला इतका ढगाळ दिसतो आहे तो, आणि वातावरणसुद्धा इतकं फार छान नाही आहे. आणि मी आत्ता उभा आहे तो कल्याणी नगर ते साधारण कल्याणी नगर आणि कोरेगाव पार्कला जोडणाऱ्या ब्रिज. हे पहा, हा मागे जर दिसत असेल आपल्याला तो कल्याणी नगर आणि याचा ब्रिज आहे कोरेगाव पार्क. हा समोर जो दिसतो आहे तो कल्याणी नगर कोरेगाव पार्कचा ब्रिज आहे. हे समोर जर पाहिलं आपण तर इकडे वेस्टिन हॉटेल असेल, आणि आपण आता ह्या रस्त्याने पुढे जाऊयात म्हणजे आपण येरवड्याकडे जाऊ शकतो. आणि हा जो मागे रस्ता गेलेला आहे तो मुंडव्याकडे गेलेला आहे. आपण माझ्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर आपण मुंडव्यापासून इथपर्यंत आलो होतो. आता आपण आज इथपासून पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात. इथपासून पुढे म्हणजे इकडे. चला तर मग आपण असं पुढे आलो आहोत. मला आवडेल की मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाचे मुख्यतः 3 टप्पे केलेले आहेत. आत्ता मी उभा आहे तो कल्याणी, जसं म्हटलं की तुम्हाला, कल्याणी नगर मुंडवाला जोडणाऱ्या ब्रिजपाशी. या बाजूने, माझ्या उजव्या बाजूने येतो आहे ते कल्याणी नगर, आणि डावीकडे जो ब्रिज चालला आहे तो कोरेगाव पार्ककडे. तर हे 3 टप्पे जर आपण असे विभागले गेले की संगम ब्रिजपासून ते येरोडा बंड गार्डन ब्रिजपर्यंत 1 टप्पा, आणि तर मग येरोडा ब्रिज ते कल्याणी म्हणजे आत्ता आपण जो उभा आहोत तो 2रा टप्पा, आणि याच्या पुढे म्हणजे मुंडवा, कल्याणी ब्रिज ते मुंडवापर्यंत 3रा टप्पा. तर आपण 2-3 टप्पे बरेचसे पाहिलेले आहेत व्हिडिओ. ह्या टप्प्यामध्ये हा जो 2nd टप्पा आहे म्हणजे जो बंड गार्डन ते कल्याणी नगर ब्रिज, हा मधला टप्पा आहे 2 नंबरचा. हा मी पहिल्यांदाच व्हिडिओ बनवतो आहे. खरं तर पुढे जाण्याचा प्रयत्न करूयात असं. आता आपण असं जर पुढे सरळ जाऊ लागलो तर आपल्याला बंड गार्डन ब्रिज येईल. तर आपण आता जाऊयात पुढे. हा जो ब्रिज आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो आहे. हा ब्रिज, आणि सायमल्टेनियसली असा दुसरा पण पुलाची तयारी चालू आहे. हा इकडून असा आला आहे तो कल्याणी नगरवरनं, आणि असा इकडे पुढे गेलेला आहे तो कोरेगाव पार्ककडे. हा इकडून कल्याणी नगरवरनं आलेला आहे आणि पुढं कोरेगाव पार्ककडे. आणि आपल्याला आता जायचं आहे ते इकडे बंड गार्डनकडे. चला तर मग आपण थोडं पुढे आल्यानंतर जो वॉकिंग प्लाझा किंवा वॉकिंग ट्रॅक, तो हा बऱ्यापैकी तयार झालेला आहे. बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा पूर्ण तयार झालेलाच आहे. आणि असा म्हणजे मुंडव्याकडून, आणि हा ट्रॅक पहा इतका पूर्ण झालेला आहे. जसं आपण पाहिला असेल बंड गार्डनपाशी, तर तो जसा तयार होता तसा हा सुद्धा बऱ्यापैकी तयार झालेला आहे. आणि समोर जर आपल्याला दिसत असेल तर ते कोरेगाव पार्क, तिकडे समोरसुद्धा काम चाललेलं दिसतं आपल्याला. आणि कोरेगाव पार्कला म्हणजे साधारण इथपर्यंत हे समोर दिसतं ना, इथपर्यंत काम चालू आहे. फक्त हा पॅच थोडासा मोकळा दिसतो आहे. तिथे काही अडचण असेल त्यामुळे थांबलं असेल, पण समोर तर मला काम चालू असलेलं दिसतं आहे. आता हा जो वॉकिंग प्लाझा झालेला आहे त्याच्या पुढे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात. म्हणजे आपण निघालो आहे बंड गार्डनकडे, आणि असं म्हणजे मुंडव्याकडून आलेलो आहेत. तर पुढे जाऊयात आता आपण. चला तर मग आपण पुढे निघालो आहे. तर आत्ता नुकताच एक जॉगिंग प्लाझा पाहिला किंवा वॉकिंग प्लाझा पाहिला. थोडं पुढं आल्यानंतर लगेच इथेसुद्धा आणखी एक लगेच वॉकिंग प्लाझा किंवा जॉगिंग पार्क होतं आहे. हे पहा समोर, जे जसं मी म्हणतो आहे ते कल्याणी कोरेगाव पार्क, आणि आपण असं मागून आलो आहे. तर ह्या प्लाझाचं सुद्धा
जस्ट लाईक म्हणजे समोरच अगदी थोड्या अंतरावरच तो प्लाझा आहे. आणि आपण असं मागे निघालो आहे आता. म्हणजे मागे जर गेलो तर आपण येरवड्याकडे जाऊ. आलो आहे आपण असं आत्ता कोरेगाव त्या ब्रिजपासून. आणि ही समोर लगेच ही समोर लगेच आपली मेट्रो दिसते, जी रामवाडी इकडे रामवाडीकडे जाणारी आणि इकडून आलेली ती बन गार्डनकडून किंवा येरवड्याकडून. हा 2 नंबरचा जो पॅसेज आहे त्याला बराचसा उशिरा कामाला सुरुवात झाली, कारण इथे बरेचसे लिटिगेशन चालू होते. पण मुख्यतः जास्त फास्ट काम झालं असेल उशिरा सुरू होऊन तर ह्या पॅसेजचं असं साधारण मला वाटतं आहे. आपण जाऊयात आता पुढे येरवड्याकडे. चला तर. म्हणजे घाट म्हणा किंवा आपला वॉकिंग प्लाझा किंवा जॉगिंग पार्क वगैरे जे म्हणा ते ह्या एरियामध्ये कंपॅरेटिव्हली जास्त दिसतं आहे ह्या तिन्ही पॅसेजपेक्षा. म्हणजे एक पॅसेज आपला संगम ब्रिज ते बन गार्डन, दुसरा बन गार्डन ते मुंडवा आपलं कोरेगाव पार्क, आणि तिसरा कोरेगाव पार्क ते कोरेगाव कल्याणीनगर किंवा मुंडवा. ह्या 3 पॅसेजेस. ह्या 2 मधल्या पॅसेजमध्ये इतकी कामं चालू म्हणजे जास्त दिसत आहेत. हे पहा, आपण मागून म्हणजे मुंडव्याकडून आलेलो आहे. कल्याणीनगर म्हणूयात. इकडे पुढे येरवड्याकडे चाललो आहे. चला तर जाऊयात पुढे. हो, आणि ते तुम्हाला ही आपली मेट्रो गेली ती चालली आहे ती मेट्रो, जी आवाज येत असेल तुम्हाला की जी रामवाडीकडनं आलेली आहे. आत्ता पुढचं स्टेशन तिचं येरवडा. चला तर पुढे जाऊयात. मी साधारण मध्यापर्यंत उभा आहे मित्रांनो. मला समोर नेकेड आईने जर पाहिलं तर समोर येरवडा स्टेशन आणि येरवडा ब्रिज पूर्णपणे दिसतो आहे. कदाचित तो तुम्हाला दिसणार नाही, कारण खूपच धुकं म्हणा किंवा ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे म्हणा असा अंधकार पसरला आहे बऱ्यापैकी. म्हणजे धुकंही म्हणताना येणार खूप आहे, पण धुरकट वातावरण आहे. असं पुढे येरवड्याकडे चाललेलं आहे. आणि मध्यावर मला जे दिसतं आहे ते समोर इथपर्यंत कामं आहेत. म्हणजे त्या येरवड्याकडनं तर भरपूर कामं झालेली आहेत. त्या ब्रिजपासून ते इथपर्यंत खूप कामं झालेली आहेत. इथून पुढे थोडीशी थांबलेलं आहे, म्हणजे मला इथं दिसत नाही आहे काहीच. आणि परत पुढे तिथपासून पुढे म्हणजे कोरेगाव आपलं कोरेगावच्या अर्ध्यापासून तिकडे कामं चालू दिसत आहेत. तुम्हाला सूर्योदय दिसत नाही, याचा अर्थ खूप ढगाळ झालेलं आहे आणि धुकं बरंच आहे असं म्हणूयात. मागे आपल्याला दिसतोय तो येरवडा ब्रिज. पण आलो इकडून असं म्हणजे कल्याणीनगरकडनं. चला तर आपण आता जाऊयात ह्या दिशेने पुढे. आपण म्हणजे येरवड्याकडे जाऊयात. हे पाहिजे इथल्या मध्यापर्यंत इतकी कामं झालेली दिसत आहेत. आता थोडाफार स्पष्ट आपल्याला येरवडा ब्रिज दिसत असेल. तो येरवडा ब्रिज मेट्रोसुद्धा त्या ब्रिजवरनं चाललेली आहे. मला माहिती नाही दिसते की नाही ते, पण आता साधारण मध्यापर्यंत ती मेट्रो आलेली आहे. हे समोर आहे ते येरवडा मेट्रो स्टेशन. हे समोर कल्याणीनगर कोरेगाव पार्क, आणि ह्या कोरेगाव पार्कच्या इथपर्यंत कामं सुरू आहेत म्हणूयात. आणि त्याची प्रगती पण बऱ्यापैकी झालेली आहेत. आणि अशा पुढे इथे असं इकडे गेल्यानंतर मग मुंडव्याकडे जातो आहे म्हणा किंवा कोरेगाव पार्ककडे जातो आहे म्हणा. आणि आता मेट्रोचा आवाज येत असेल होतं आहे. हे मागे जो दिसतो आहे तो माझ्या मागच्या बाजूला आहे तो येरवडा ब्रिज आणि कल्याणीनगरचा. आता हा कल्याणीनगरचा ब्रिज पुन्हा आपल्याला दिसत नसेल, कारण आपण दूरपर्यंत आलेलो आहे. असं आपण साधारण पुढे गेलो की येरवड्याकडे जाऊयात. आणि ही जी मेट्रो आहे ते कल्याणीनगरमधनं थोडं पुढे आल्यानंतर टर्न होऊन पुन्हा ही इकडे आता इथे मेट्रो नाही आहे, कारण ती
डावीकडे वळून पुणे नगर रस्त्यावर गेलेली आहे आणि तिथून मग पुढे येरवडा स्टेशनला जाईल. समोर आहे तो येरवडा ब्रिज आणि मुळा मोठा नदी सुशोभीकरणाच्या प्रकल्पातली जास्त सुशोभीकरणाची कामं तर मला तर ह्या दुसऱ्या टप्प्यातच जास्त पाहायला मिळत आहे. माझ्या मागेसुद्धा पाहत असाल तर तिथेसुद्धा घाट वगैरे बांधला जाईल. त्यानंतर वॉकिंग प्लाझा किंवा वॉकिंग ट्रॅक असे 2-3 तरी जास्त दिसत आहेत. आणि हे समोर आपलं समोरची कामं तर बऱ्याच पूर्ण झालेलं आहेत. म्हणजे कोरेगाव पार्ककडची. आणि इकडे पुन्हा जसं मी म्हटलं तसं मुंडव्याकडे गेलेलं आहे म्हणा किंवा कल्याणी नगरकडे गेलेलं आहे. आणि ह्या मेट्रोचा आवाज आपल्याला येतो आहे पहा. ही मेट्रो इकडे आता डावीकडे ही मेट्रो जी दिसत असेल ती तिकडे आता उजवीकडे वळते. मग ती पुणे नगर रस्त्यावरनं सरळ जाऊन पुन्हा येरवड्याकडे जाते. आणि हे माझ्या मागे ते कल्याणी नगर कोरेगाव पार्क. असं आपण पुढे निघालो की येरवड्याकडे चाललो आहे. तर जाऊयात पुढे. चला तर मग. आता ही येरवडा ब्रिजवरची मेट्रो आपल्याला स्पष्ट दिसत असेल. ती रुबी हॉलकडे चालली आहे म्हणा किंवा वनाजकडे चालली आहे, जी रामवाडीकडनं आली असेल. त्यामुळे आपण असं स्पष्ट म्हणू शकतो की हा दुसरा टप्पा हा जो ह्या ब्रिजपासून ते मागे कल्याणी नगर किंवा कल्याणी नगरच्या ब्रिजपर्यंत आत्ता आपण दुसरा टप्पा पाहत आलेलो आहे. त्याच्या अगोदरचा पहिला टप्पा जर म्हणायचं झालं तर तो संगम ब्रिज ते येरवड्यापर्यंत. आणि तिसरा टप्पा कल्याणी नगर किंवा कल्याणी नगर ब्रिज ते मुंडवा असे आपण 3 टप्पे पूर्ण होतील. म्हणजे आत्ता हे दुसऱ्या टप्प्यातलं आपण पाहतो आहे काम. आता परत मागच्या बाजूला तर हा तो येरवड्याचा ब्रिज म्हणजे दुसरा टप्पा जिथून सुरुवात होतो असा पुढे. हा ब्रिज तुम्हाला दिसणार नाही, फार दूरवर आहे कारण वातावरण खूपच असं धुरकट आहे, ढगाळ आहे. तर हा दुसरा टप्पा आणि त्याच्यापुढे मग तिसरा टप्पा तो पुढे मुंडव्यापर्यंत आहे. तर आता हा व्हिडिओ इथं संपवूयात. चॅनल लाईक करा, चॅनल शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू. गॉड ब्लेस ऑल ऑफ यू.